फर्स्ट ऑफ ऑल व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी क्वेश्चन बँक स्टार्ट करणार आहोत ती आहे इंटिग्रेशन या चॅप्टरची. ओके, तर आधी आपण 1 मार्क्सचे क्वेश्चन टीच करू. सो राईट डाऊन फर्स्ट क्वेश्चन. इंटिग्रेशन अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन 2x dx. ओके, हे आपलं पहिलं प्रॉब्लेम आहे. केअरफुली लक्ष द्याल. आता अंडर रूट 1 प्लस साइन 2x आहे. सोल्युशन प्रॉब्लेमला आधी आपण आय कन्सिडर करत असतो. आय स्टँड फॉर इंटिग्रेशन. अंडर रूट आपल्याला कॅन्सल करता येत नाही, तर यामध्ये आपण सबस्टिट्यूशन करत असतो. 1 लाच मी लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स साइन 2x ऍज इट इज. आता हा झाला साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स म्हणजेच 1. आता इथं आपला फॉर्म्युला कोणता लागणार आहे? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस साइन 2x ला पण 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स मध्ये कन्वर्ट करून घेतो. साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स आणि साइन 2x चा फॉर्म्युला 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. 1 म्हणजे मी साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स पुट केलं. साइन 2x म्हणजे 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स. हा विद्यार्थी मित्रांनो आपला फॉर्म्युला बनला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी. मग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी म्हणजेच काय होणार? ए प्लस बी चा होल स्क्वेअर. तर ए म्हणजे साइन एक्स, बी म्हणजे कॉस एक्स होल स्क्वेअर dx. होल स्क्वेअर असल्यामुळे अंडर रूट कॅन्सल होऊन जाणार. सिंपल येणार साइन एक्स प्लस कॉस एक्स dx. प्लस साइन पासून सेपरेट करू. सो इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स dx प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स dx. साइन एक्स चे इंटिग्रेशन काय येणार? कॉस एक्स मायनस कॉस एक्स. साइन एक्स चे इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स प्लस कॉस एक्स चे इंटिग्रेशन साइन एक्स प्लस सी. याला रिअरेंज करून घेऊ, नाही केलं तरी चालते. आधी साइन एक्स मायनस कॉस एक्स प्लस सी. फिनिश द प्रॉब्लेम. नेक्स्ट क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, इंटिग्रेशन ऑफ साइन 4x अपॉन कॉस 2x. इंटिग्रेशन ऑफ साइन 4x अपॉन कॉस 2x dx. ओके, आधी प्रॉब्लेमला आय कन्सिडर करू. साइन 4x आहे, खाली कॉस 2x आहे. वी नो दॅट. लक्ष द्या इकडे. वी नो दॅट साइन थिटाचा फॉर्म्युला काय असतो? 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. हा साइन थिटाचा फॉर्म्युला असतो. इथे थिटाच्या ठिकाणी काय आहे? 4x. सो देअरफॉर आय इक्वल टू साइन 4x काय होणार? 2 साइन 4x बाय 2 इंटू कॉस 4x बाय 2 अपॉन कॉस 2x dx. ओके, अगेन आय ऍज इट इज. 2 काय आहे? कॉन्स्टंट. 2 बाहेर जाणार. 4x अपॉन 2 साइन 2x. 4x अपॉन 2 कॉस 2x अपॉन कॉस 2x dx. cos 2x get cancel. I इक्वल टू 2 इंटिग्रेशन ऑफ काय राहिला? साइन 2x dx. साइन एक्स चं इंटिग्रेशन विद्यार्थी मित्रांनो मायनस कॉस एक्स 2 ऍज इट इज. तर साइन 2x चं काय होणार? मायनस कॉस 2x. साइन 2x चं मायनस कॉस 2x. पण इंटिग्रेशन मध्ये काय असतो आपला? एक्सच्या ठिकाणी जर एक्स नसला त्याचा आपण काय करत असतो? डेरिव्हेटिव्ह. आणि ते अपॉन मध्ये लिहितो. डेरिव्हेटिव्ह मध्ये जे इंटू लिहितो, इंटिग्रेशन मध्ये तेच अपॉन. साइन 2x मायनस कॉस 2x अपॉन काय येणार? 2 प्लस सी. 2 गेट कॅन्सल. सो आय मायनस कॉस 2x प्लस सी. राइट डाउन फास्ट. इंटिग्रेशन e raised to 3x
इंटिग्रेशन e⁻³ अपॉन e⁻³ प्लस 1 dx. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करत असताना आधी प्रॉब्लेमला आय कन्सिडर करू. आपल्याजवळ या टाईपचा एक सुद्धा फॉर्म्युला नाही आहे. इंटिग्रेशन e⁻³ अपॉन e⁻³ प्लस 1. जेव्हा इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम कोणत्याच फॉर्म्युल्यानं सॉल्व्ह होत नाही तिथे आपण मेथड्स यूज करत असतो. फॉर्म्युला जर नाही लागला तेव्हाच मेथड्स. तर इथे आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करू शकतो. बघा, e⁻³ चे डेरिव्हेटिव्ह काय होते? e⁻³ आहे प्रॉब्लेम मध्ये प्रेझेंट. सो पुट e⁻³ इक्वल टू t, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. e⁻³ चे डेरिव्हेटिव्ह काय होणार? e⁻³x. अगेन x म्हणजे x आहे का? नाही, x च्या ठिकाणी आहे 3x. सो डी बाय dx ऑफ 3x इक्वल टू t चं डेरिव्हेटिव्ह dt बाय dx. आफ्टर दॅट e⁻³ ऍज इट इज, 3x चं डेरिव्हेटिव्ह किती होणार? 3 dt बाय dx. मला फक्त काम कशाचं आहे? e⁻³ dx. dx या साईडला येणार, 3 या साईडला जाऊन डिवाइड होणार. सो e⁻³ dx इक्वल टू काय येणार आहे? dt अपॉन 3. नाव I इक्वल टू e⁻³ dx. e⁻³ dx म्हणजेच काय येणार आहे? dt अपॉन 3. e⁻³ dx म्हणजेच dt अपॉन 3. e⁻³ म्हणजे काय होता? t. सो t प्लस 1. 3 कॉन्स्टंट आहे, 1/3 बाहेर जाणार. काय राहिला? dt अपॉन t प्लस 1. अपॉन मध्ये जर कुठं स्क्वेअर नसला आणि सिंपल व्हेरिएबल टर्म असली, कुठं स्क्वेअर आहे का? नाही, सिंपल व्हेरिएबल टर्म आहे t, तर फॉर्म्युला लागत असतो 1/x. 1/x काय होत असते? लॉग ऑफ मॉड ऑफ x. तर 1/t प्लस 1 काय होणार? लॉग ऑफ मॉड ऑफ t प्लस 1 प्लस c. आणि ऍट द लास्ट t मध्ये आपण व्हॅल्यू कोणती पुट करू? e⁻³ सो I इक्वल टू 1/3 लॉग ऑफ मॉड ऑफ e⁻³ प्लस 1 प्लस c. राइट डाउन दिस फास्ट. इंटिग्रेशन. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं इंटिग्रेशन 1 अपॉन √3x² प्लस 8 1 अपॉन √3x² प्लस 8 dx. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जा, डिनॉमिनेटर मध्ये कधी पण जर स्क्वेअरची व्हॅल्यू जर आली, कोणती व्हॅल्यू आली आपली? स्क्वेअर, x² आहे, तर आधी फॉर्म्युला कोणता लागणार त्याचा विचार करायचा. वर dx अपॉन √, मधात साइन कोणती? प्लस. फॉर्म्युला कसा बनवायचा मी तुम्हाला ऑलरेडी टीच केला आहे. स्क्वेअर आल्यावरच फॉर्म्युला बनवायचा, अदरवाईज फॉर्म्युला बनवायचं काम नसते. मधात साइन प्लस आहे, प्लस दिली मी. x² ची टर्म या साईडला आहे, तर या साईडला x². मग एका साईडला जर x² असणार तर रिमेनिंग साईडला आपला a²च असतो, a². हा फॉर्म्युला बनतो आपला लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस √ ऑफ x² प्लस a² प्लस c. आधी फॉर्म्युला बनवला. मग या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी फक्त x² पाहिजे असते, त्याच्यासोबत कोइफिशियंट किती पाहिजे? फक्त 1. इथं कोइफिशियंट किती आहे? 3. तर 3 नी थ्रू आउट काय करू? डिवाइड. प्रॉब्लेमला आय कन्सिडर केलं. 1 अपॉन 3 नी डिवाइड केलं तर काय येणार? x² प्लस 8/3 dx. इथे पण 3 ने डिवाइड केलं, इथे पण 3 ने डिवाइड केलं, तर इंटिग्रेशनच्या बाहेर सुद्धा 3 येणार. पण हा 3 अंडर रूट मध्ये होता म्हणून 1 अपॉन √3 येणार.
प्रॉब्लेम अंडर रूट मध्ये होतं म्हणून 1/√3 बाहेर. आता हा स्क्वेअर आहे तर हा पण काय पाहिजे स्क्वेअर. एक्स चा स्क्वेअर. त्याच प्रकारे हा काय येणार अंडर रूट ऑफ 8/3 चा स्क्वेअर. 8/3 कोणाचा स्क्वेअर येणार आहे अंडर रूट 8/3 चा स्क्वेअर. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फॉर्म्युला अप्लाय करू शकता. 1/√3 लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स. एक्स म्हणजे एक्सच आहे. एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. फिनिश द प्रॉब्लेम. इंटिग्रेशन लॉग अपॉन एक्स log x अपॉन एक्स dx. फर्स्ट प्रॉब्लेमला आय कन्सिडर करू. कोणता फॉर्म्युला नाही आहे log x अपॉन एक्स. बट log x चं डेरिव्हेटिव्ह काय होते 1/x. पुट log x इक्वल टू t. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. log x चं डेरिव्हेटिव्ह 1/x. t चं डेरिव्हेटिव्ह dt/dx. नाउ I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ log x म्हणजे काय होता रे t. log x म्हणजे t आणि 1/x dx. dx इकडे ट्रान्सफर नाही केलं ते मी. 1/x dx इक्वल टू काय होता dt. dx इकडे जाणार तर हा आला dt. आता इथं लागणार x रेस टू n. तर t रेस टू किती आहे इथं 1. x रेस टू n चा फॉर्म्युला x रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. So t raised to 1 plus 1 upon 1 plus 1 plus c. आणि फायनली t ची व्हॅल्यू रिटर्न log x चा स्क्वेअर अपॉन 2 प्लस c. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम. आपलं काम आहे पहिलं क्वेश्चन बँक लवकरात लवकर झाली पाहिजे. नेक्स्ट आहे इंटिग्रेशन ऑफ 2 प्लस कॉट x. इंटिग्रेशन ऑफ 2 plus cot x minus cosec square x e raised to x dx. ओके. सो फर्स्ट प्रॉब्लेमला आपण आय कन्सिडर करू. ब्रॅकेटच्या बाहेर e raised to x आहे अशी आपली एक टेक्निक आहे. फॉर्म्युला असतो इंटिग्रेशन ऑफ f of x प्लस f डॅश ऑफ x e raised to x dx. तर याचं आन्सर येत असते f of x plus c. f of x plus f dash of x e raised to x dx. आन्सर येत असते आपलं f of x plus c. आहे असा आपला एक फॉर्मॅट. f of x इंटू e raised to x आहे का फक्त f of x plus c आहे. इंटू f of x plus c. तर बघा ब्रॅकेट आहे. ब्रॅकेटच्या बाहेर e raised to x आहे. ओके. आधी याला या फॉर्मॅट मध्ये आपण कन्वर्ट करू. f of x म्हणजे मी 2 प्लस कॉट एक्स चं जर डेरिव्हेटिव्ह काढलं 2 चं डेरिव्हेटिव्ह 0 कॉट एक्स चं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आहे प्रेझेंट. याचं डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे आणि ई रेस टू एक्स पण आहे म्हणजे हा फॉर्मॅट लागणार. सॉल्व्ह कसं करायचं. पुट 2 प्लस कॉट एक्स यालाच मी एफ ऑफ एक्स पण कन्सिडर करू शकतो. 2 चं डेरिव्हेटिव्ह काय होणार 0. कॉट एक्स चं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. तसंच एफ ऑफ एक्स चं काय होणार एफ डॅश ऑफ एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. 2 चं डेरिव्हेटिव्ह 0 कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स आणि एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स. सो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स इक्वल टू काय एफ डॅश ऑफ एक्स. हेन्स I इक्वल टू प्रॉब्लेम कसं कन्वर्ट होणार आता 2 प्लस कॉट एक्स. 2 प्लस कॉट एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स प्लस मायनस कोसेक स्क्वेअर एक्स म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स ब्रॅकेट कंप्लीट ई रेस टू एक्स डी एक्स. पण ही आपली एक इंटिग्रेशनची टाईप आहे. एफ ऑफ एक्स प्लस एफ डॅश ऑफ एक्स ई रेस टू एक्स जर असला तर आपला आन्सर येत असते ई रेस टू एक्स इंटू एफ ऑफ एक्स प्लस सी.
पण एफ ऑफ एक्स म्हणजेच काय, तर 2 प्लस कॉट एक्स, 2 प्लस कॉट एक्स प्लस सी. ओके, खूप सिंपल प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ मधून नक्की लिहून घ्याल. त्यानंतर जे आपलं नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, थोडी मी सिंपल वाले प्रॉब्लेम लवकर घेऊन घेतो, टाइम कमी असल्यामुळं. इंटिग्रेशन 1 अपॉन, नेक्स्ट प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स इंटू साइन स्क्वेअर ऑफ लॉग एक्स डीएक्स. आधी प्रॉब्लेमला आपण आय कन्सिडर करू. या टाईपचं प्रॉब्लेम खूप सिंपल असते विद्यार्थी मित्रांनो, घरी जाऊन स्वतः सॉल्व्ह करून पाहायचे, कुठं अडचण आली तर व्हिडिओ पाहायचा, पण पहिले प्रॉब्लेम समजून घ्या. असा कोणताच फॉर्म्युला नाही आहे म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड लागणार. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होते, 1/x. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x प्रॉब्लेम मध्ये प्रेझेंट आहे. सो पुट log x equal to t, differentiate with respect to x. log x च derivative 1/x dt by dx. so 1/x dx म्हणजे सिंपली dt. साइन स्क्वेअर ऍज इट इज, साइन स्क्वेअर log x म्हणजे काय, t, तर हा झाला साइन स्क्वेअर टी. आय इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर टी काय होणार, कोसेक स्क्वेअर टी dt. 1 बाय साइन कोसेक, तर 1 बाय साइन स्क्वेअर टी कोसेक स्क्वेअर टी, आणि कोसेक स्क्वेअर टीचं इंटिग्रेशन मायनस कॉट टी. कोसेक स्क्वेअर ऑफ एक्स मायनस कॉट एक्स, तर कोसेक स्क्वेअर टी काय होणार, मायनस कॉट टी प्लस सी. मायनस कॉट ऍज इट इज, टी ची व्हॅल्यूज काय, लॉग एक्स प्लस सी. फिनिश द प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो, इंटिग्रेशन ऑफ कॉट स्क्वेअर एक्स डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ कॉट स्क्वेअर एक्स डीएक्स. आता आपल्याजवळ कॉट स्क्वेअर एक्सचा फॉर्म्युला नाही आहे, मग कॉट स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला नाही आहे, तर कोसेक स्क्वेअर एक्सचा आहे. यालाच मी लिहू शकतो. कॉट स्क्वेअर एक्स म्हणजेच काय लिहू शकतो मी, कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1. याचं रिझन 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा म्हणजेच होते विद्यार्थी मित्रांनो कोसेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा म्हणजे कोसेक स्क्वेअर थिटा. तर कॉट स्क्वेअर एक्सलाच मी काय लिहू शकतो, कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1. सेपरेट करू, कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स मायनस 1 dx. कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स, साइन कोणती मायनस 1 इंटू डीएक्स डीएक्स, आणि डीएक्सचं इंटिग्रेशन एक्स प्लस सी. हे तर खूपच सिंपल प्रॉब्लेम होता. कॉट स्क्वेअर एक्सला काय लिहिलं मी, कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1. लास्ट प्रॉब्लेम जे एकदम एक्स अपॉन एक्स प्लस 2 डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ एक्स अपॉन एक्स प्लस 2 डीएक्स. प्रॉब्लेमला आधी आय कन्सिडर करू. या टाईपचे जेव्हा मी तुम्हाला प्रॉब्लेम शिकवले होते तेव्हा तुम्हाला मी 3 टाईप सांगितल्या होत्या. एक होती डेरिव्हेटिव्ह, एक होती सिंथेटिक, आणि एक होती ऍडजस्टमेंट. यामध्ये काय करत होतो आपण, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरची डिग्री जर सेम असली तर आपण डिनॉमिनेटर ऍज इट इज न्यूमरेटर मध्ये ऍडजस्ट करत होतो. एक्स प्लस 2 अपॉन एक्स प्लस 2. डिनॉमिनेटर ऍज इट इज कुठं, न्यूमरेटर. मग इथं फक्त एक्स आहे, सो मायनस 2. 2 मायनस 2 गेट कॅन्सल, आला एक्स. अशा प्रकारे आपण ऍडजस्ट करत होतो. मग ज्या पोझिशन पासून आपण ऍडजस्ट केलं तिथूनच प्रॉब्लेमला सेपरेट करत होतो. एक्स प्लस टू गेट कॅन्सल, कार आला फक्त dx. 2 कॉन्स्टंट 1 अपॉन एक्स प्लस 2 dx. dx चं इंटिग्रेशन एक्स साइन मायनस आणि 1 अपॉन लॉग
1/x/2 log ऑफ मॉड ऑफ x प्लस 2 प्लस c 1/x+2 चं हे इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस 2. अशा प्रकारे आज आपण 1 मार्क्सचे जेवढे प्रॉब्लेम होऊ शकते तेवढे टीच केले. खूप सिंपल प्रॉब्लेम आहे. सगळ्यांनी घरी जाऊन आज मी जे प्रॉब्लेम टीच केले ते पुन्हा एकदा करून बघाल. आणि इंटिग्रेशनचे सगळेच प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी. तर सगळ्या प्रॉब्लेमची चांगल्या प्रकारे तयारी करा. ओके, थँक्यू.